नमस्कार। आज या व्याख्यानमाळेच्या निमित्ताने आपल्या सर्व मान्यवरांच्या समोर यायची मला ही संधी मिळालेली आहे, हे मी स्वतःचं भाग्य समजतो। आणि भाग्य का असतं? कारण की भाग्यशील लोकांना फक्त भाग्यवान लोकांकडे जायचा मौका मिळतो। आणि ह्याकरता मी आपल्या सर्वांचा, आयोजकांचा धन्यवाद करतो की आपण मला ह्या विषयावरती बोलायची संधी दिली। लोकांची अशी एक कल्पना असती बहुतेक की मिलिटरीचे लोक, मिलिटरीचे जे अधिकारी असतात त्यांना फक्त युद्धाबद्दलच बोलणं जास्त येतं, पण तो काळ गेलेला आहे। आता ज्या युद्धाला आपण युद्ध म्हणतो त्या युद्धाचं स्वरूप बदली होत चाललेलं आहे। आणि ह्याकरता मला जो विषय सांगितला आहे आणि त्यावेळेला जेव्हा माझं बोलणं झालं होतं तेही म्हटलं होतं की भारताची संरक्षण सिद्धता आणि आव्हान। कारण की राष्ट्र संरक्षित असेल ह्याचा अर्थ हा नाही की तो सुरक्षित आहे। There is a difference between defense and security. जगातले मोठे मोठे राष्ट्र आहे, अमेरिकासारखा मोठा राष्ट्र, त्यांना वाटलं की ते जगातले सर्वात मोठे संरक्षित राष्ट्र होते, अजूनही ते म्हणतात। परंतु त्या संरक्षणामध्ये ते सुरक्षित नव्हते आणि ह्याकरता त्यांच्यावर आतंकवादी हल्ला झाला 9/11ला। तेव्हा त्यांना कळलं की संरक्षण सिद्धता आणि सुरक्षा सिद्धता ह्याच्यामध्ये फरक आहे। यू मे बी वेल डिफेंडेड बट यू मे नॉट बी सिक्योर्ड। यू मे नॉट बी सिक्योर्ड। आणि तेच त्यांच्याबरोबर झालं। कारण की सुरक्षा म्हणजे त्याचे आयाम दुसरे असतात, त्याचा दायरा मोकळा असतो। संरक्षण आपण फक्त बाह्य देशातून, बाह्य शत्रूकडून जे आपल्यावरती आक्रमण होतात त्याला आपण म्हणतो संरक्षण, युद्ध संरक्षण। परंतु 21व्या शतकामध्ये राष्ट्राच्या सुरक्षेवरती जर घात झाला तर संरक्षण सिद्धतेच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला अनेक आयाम करावे लागतात। आणि ह्याकरता आपल्याला थोडासा इतिहासात, मी जास्त इतिहासात जाणार नाही, परंतु आपल्याकडे मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे, चाणक्य नीतीमध्ये म्हटलेलं आहे आणि त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे। बाह्योत विपत्ती बाह्य प्रतिव्यापा। बाहेरून येणाऱ्या विपत्ती किंवा आक्रमण ज्याचं उद्गमस्थान, ज्याचं डायरेक्शन बाहेरून असतं, एक्सटर्नल थ्रेट्स एक्सटर्नली अबेटेड। दूसरा है बाह्य विपत्ती अभ्यंतर प्रतिव्यापा। जे बाहेरून येणारे आक्रमणकारी आहे, ज्या बाहेरून येणाऱ्या विपत्ती आहे त्याला प्रोत्साहन देणारे, निमंत्रण देणारे लोक आपल्या राष्ट्रामध्येच असतात। आणि हे भारतीय इतिहासामध्ये खूप आहे, आपण उदाहरण पाहू त्याचे। तिसरा आहे अभ्यंतर विपत्ती बाह्य प्रतिव्यापा। आंतरिक असुरक्षा जी असती पण त्याचं उद्गम स्थान हे राष्ट्राच्या बाहेर असतं। जसं कोविड पॅन्डेमिक आहे, कोरोना व्हायरस आहे, वुहान व्हायरस ज्याला म्हणतोय, हा बायोलॉजिकल युद्धाचा एक पर्याय आहे। आणि ह्या युद्धाला अप्रत्यक्ष रूपाने मदत करणारे लोक भारतामध्येच जास्त आहे, त्याचा फायदा घेणारे लोक भारतामध्ये जास्त आहे। आणि चौथा आहे अभ्यंतरोत विपत्ती अभ्यंतर प्रतिव्यापा। इंटरनल थ्रेट्स इंटरनली अबेटेड। भारतात पसरलेला काश्मीरमधला आतंकवाद, ईशान्य भारतातला फुटीरवाद, माओवाद,
नक्षलवाद हे सगळे आंतरिक आपले प्रॉब्लेम आहे. पण तू ह्याला प्रोत्साहन देणारे लोक भारतामध्येच आहे, भारतीय आहे, भारतीय राजनीतिक दलांमध्ये पण आहे. मी राजनीतीबद्दल बोलणार नाही जास्त, कारण की तो माझा विषय नसतो. कारण की आपल्याकडे एक म्हण आहे की राष्ट्रनीतीच्या समर्थाकरता आपल्याला राजनीती करावी लागते. त्या राजनीतीच्या सफलतेकरता आपल्याला कौटिल्य नीती करावी लागते. यू हॅव टू अडॉप्ट डिप्लोमॅसी टू प्रोटेक्ट युअर नॅशनल इंटरेस्ट. आणि जिथे राजनीती आणि कूटनीती दोन्ही विफल होतात तेव्हा त्यांच्या संरक्षणाकरता रणनीती आपल्याला करावी लागते. व्हेन दी national interest evolves, the diplomacy fails, then you have to adopt the use of power. आणि ह्याकरता ह्या लक्ष्मण रेखेच्या आधारावरती मी आपल्या निवेदन आपल्यासमोर उपस्थित करणार आहे. आपण आज सुरक्षित आहे का? सुरक्षेचं स्वरूप 21व्या शतकामध्ये बदलत चाललेलं आहे. आणि जसं मी आत्ताच म्हटलं की यू मे बी वेल डिफेंडेड बट यू आर नॉट सिक्युअर्ड. जगातला सर्वात शक्तिशाली राष्ट्र ज्याला आपण सुपर पॉवर म्हणतो, अमेरिका, त्या राष्ट्रामध्ये 19/11चा बॉम्ब हल्ला झाल्याच्या अगोदर डिपार्टमेंट ऑफ इंटरनल सिक्युरिटी नव्हतंच, मिनिस्ट्री ऑफ होम नव्हतंच तिथे. त्या राष्ट्रात ती मिनिस्ट्रीच नव्हती. आणि हल्ला झाल्याच्या 3 महिन्यानंतर तत्कालीन राष्ट्रपतींनी डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी हा नवीन डिपार्टमेंट काढला. ही मिनिस्ट्रीच नव्हती. आपल्याकडे जसं अर्थ मंत्रालय, रक्षा मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, अमेरिकेमध्ये गृह मंत्रालय नव्हतं. कारण की त्यांना इतका आत्मविश्वास होता, इतका घमंड होता की बाहेरून आमच्यावरती आक्रमण करण्याची हिंमत कोणाला नाहीच आहे. सो समटाइम्स द एरोगन्सी ऑफ पॉवर, जास्त आत्मविश्वास हा पण राष्ट्रीय सुरक्षेवरती अपघात करू शकतो. हे आपल्याला लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आपले सन्माननीय अटल बिहारीजी वाजपेयी त्यांनी एक व्याख्यानात सांगितलं होतं. जेव्हा ते पंतप्रधान होते त्यावेळेला मी ईशान्य भारतामध्ये लेफ्टनंट जनरलच्या पदावरती मी काम करत होतो. आणि पूर्ण भारतीय इतिहासात ते फक्त एकमेव पंतप्रधान असे होते ज्यांनी पूर्ण कॅबिनेट, पूर्ण मंत्रिमंडळ ईशान्य भारतात नेलं होतं. आणि त्यांनी एक नारा दिला होता, आपकी सरकार आपके द्वार. तुमचं शासन तुमच्या घरी येईल. आणि तेव्हा लालकृष्ण अडवाणी उपप्रधानमंत्री होते, यशवंत सिन्हा होते, जॉर्ज फर्नांडिस, हे सगळे ते आले होते. आणि मी तिकडचा सैनिक मुख्य हो असल्या कारण मला पण त्या मीटिंगमध्ये बोलवलं होतं. आणि त्यांनी तेव्हा म्हटलं होतं की हम चंद्रमा पर पहुंच गए हैं. आम्ही चंद्रमावरती जाऊन आलो. हम समुद्र में मछली की तरह तर रहे हैं. आम्ही समुद्रामध्ये मासोळ्यांसारखे राहतोय. आकाश में हम पंछी की तरह उड़ रहे हैं. आम्ही आकाशात पक्ष्यांसारखे उडतोय. हे जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. परंतु हमें आज भी इस पृथ्वी पर रहना नहीं आया. आम्हाला आज पण ह्या पृथ्वीवरती कसं जगायचं आहे हे माहीत नाही. हे त्यांनी सांगितलेलं होतं त्यावेळेला. आणि ते फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत मी पृथ्वीवरती आपलं संरक्षण, आपली सुरक्षा, आपली मान्यता, आपलं स्थायित्व निश्चित करू शकत नाही, तुमच्याकडे किती पण रणगाड्या असतील, किती पण विमानं असतील, किती पण मिसाईल हवं असतील, तुम्ही चंद्रमावरती जाऊन उतरा, तुम्ही आता मंगळावरती जाऊन उतरून राहिला आहे. पृथ्वीवरती राहण्याला शिक्षण आवश्यक आहे. आणि आपल्याकडे जे काम करतात ते वनवासी कल्याण आश्रम संघामध्ये काम चाललं आहे, सगळं चाललं आहे. हे की तुम्ही पृथ्वीवरती नीट जगा. पृथ्वीच्या बाहेर जाऊन तुम्ही जगू शकत नाही. आणि दुसरं त्यांनी एक लिहिलं होतं, आणि ती फार मोठी कविता आहे, पण त्यातले 2च मी तुम्हाला सांगतो. उठो द्रौपदी वस्त्र संभालो, उठो द्रौपदी वस्त्र संभालो, अब गोविंद ना आएंगे.
महाभारतामध्ये द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण केलं तर स्वयं कृष्ण भगवान तिथे आले त्यांच्या मदतीकरता. आता भारताचे जे भारतीय लोकच कौरव लोक जे वस्त्रहरण करतात आहे त्याच्या संरक्षणाकरता आता कृष्ण येणार नाही, ह्याकरता भारतीयांनीच तो प्रयत्न करावा लागेल. आणि मला वाटतं जी आपण व्याख्यानमाळा ही सुरू करतोय त्याचा उद्देश तोच असला पाहिजे. अब गोविंद ना आएंगे, आपण कुणावर ते अवलंबून राहून काम चालणार नाही. आपल्याला स्वतःची रक्षा जी आहे हे स्वतः करावी लागेल. अजून एक सिद्धांत आहे, तुम्ही कोणतीही गोष्ट IT मध्ये तुम्ही काम करताय, बँकेमध्ये काम करताय, व्यापारामध्ये तुम्ही काम करताय, आपल्याकडे एक शब्द वापरला जातो आउटसोर्सिंग. आमचं काम अमका व्यक्ती करेल, आम्ही त्याला कमिशन देऊ, पैसा देऊ. परंतु यू कॅनॉट आउटसोर्स युअर नॅशनल डिफेन्स अँड यू कॅनॉट आउटसोर्स युअर नॅशनल सिक्युरिटी टू एनीबडी एल्स. तुम्ही आपलं राष्ट्रीय संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा कोणा दुसऱ्यावरती तुम्ही टाकू शकत नाही. यू कॅनॉट आउटसोर्स. आत्ता एक 8 दिवस अगोदर, फक्त 8 दिवस अगोदर आपण प्रयत्न केला, आपण अमेरिकेवरती विश्वास केला की आपल्याला ते कोविडचं इंजेक्शन पाठवून दिलं आहे, सामान्य पाठवलं दिलं आहे, आणि 4 दिवस त्यांनी ते नाही पाठवलं. आणि जेव्हा त्यांना हे कळलं की आपण आता स्वतंत्र मार्गाने जाऊ, आता त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. आणि ह्याकरता जे आपलं एक आव्हान आहे, उठो द्रौपदी वस्त्र संभालो, अब गोविंद ना आएंगे. अमेरिका येणार नाही, रशिया येणार नाही, जगातलं कोणतंही राष्ट्र तुमच्या मदतीकरता येणार नाही. सो देअरफॉर नॅशनल सिक्युरिटी, नॅशनल डिफेन्स, नॅशनल प्रॉस्पेरिटी, नॅशनल स्टॅबिलिटी कॅनॉट बी आउटसोर्स टू एनीबडी. आणि ह्याकरता राष्ट्रीय एकीकृत सुरक्षा, द इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी आणि समग्र सुरक्षा व्यवस्था, कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल सिक्युरिटी, हे दोन्ही विषय फार महत्त्वाचे आहे. आणि आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे. कोविड हा जो करोना व्हायरस पसरलेला आहे आज भारतामध्ये, अमेरिकेमध्ये, हा आला कुठून? हा एक बायोलॉजिकल वॉरफेअर, जीवाणू युद्ध ज्याला आपण म्हणतात, त्याचा हा एक आक्रमक रूप आहे. मी स्वतः वुहानला जाऊन आलो आहे. मी जेव्हा भारत चीन सीमावरती वाटाघाटी करत होतो, मी 10 वर्ष त्या संयुक्त कार्यालयामध्ये मी काम केलेलं आहे. त्यांचे परराष्ट्र मंत्री, त्यांचे सैन्य अधिकारी, त्यांच्याबरोबर मी बोललो आहे. मी आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, परराष्ट्र सचिव, आम्ही लोक जात होतो तिकडे. दर 3 महिन्यात ते दिल्लीला यायचे, आम्ही लोक तिकडे जात होतो. आणि त्यावेळेला आम्ही वुहानला गेलो, पण त्यांनी आम्हाला वुहानच्या लॅबॉरेटरीमध्ये नाही पाठवून जाऊ शकलं. कारण की आम्हाला अशी माहिती येत होती की तिथे बायोलॉजिकल वॉरफेअरवरती, जीवाणू युद्धावरती प्रयोग चाललेले आहे. हा वर्जित आहे. जगातल्या सर्व देशांनी हे सिग्नेचर केले आहे जिनेव्हा कन्व्हेन्शनमध्ये की आम्ही बायोलॉजिकल युद्धाचा वापर करणार नाही, जीवाणू युद्धाचा वापर करणार नाही. परंतु आज पण जगामध्ये 18 देश असे आहे जिथे प्रयोग चाललेले आहे. आणि वुहानमध्ये जो प्रयोग चालला होता हा तिथून लीक झालेला आहे. आत्ताच 2 महिने अगोदर फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी, फिन्स, ज्याचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, आम्ही एक पुस्तक काढलं आहे कोविड. माझा त्याच्या लेख आहे आणि त्यात मी स्पष्ट लिहिलेलं आहे की दिस वॉज ॲक्सिडेंटल लीक, अपघाती लीक झालेला आहे. और इन ऑल प्रॉबिलिटी दिस वॉज ए एक्सपेरिमेंटल लीक. प्रयोगात्मक हा विषाणू बाहेर गेलेला आहे. आपण कधी विचार केला होता का 2019 पर्यंत भारतामध्ये जर तुम्ही कोणाला सांगितलं असतं की आपल्यावरती जीवाणू आक्रमण होणार आहे, त्यांनी तुम्हाला मूर्खात काढलं असतं. मी जेव्हा सैन्य मुख्यालयामध्ये होतो, हा विषय माझ्या हातामध्ये होता. अणुशस्त्र, अणुयुद्ध, रासायनिक युद्ध, बायोलॉजिकल वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर, इन्फॉर्मेशन वॉरफेअर, हे सगळे विषय माझ्याकडे होते.
आणि ह्याकरता मी तेव्हा अभ्यास करत होतो ह्या सगळ्या विषयांचा. आणि तेव्हा पण मी लिखित, म्हणजे हे काही मौखिक नाही आहे, लिखित फाईलमध्ये अजूनही लिहिलेलं आहे की इंडिया विल बी सब्जेक्टेड टू अ बायोलॉजिकल अटॅक. हे लिखित दिलेलं आहे. आणि जे शेकटकर कमिटी ज्याला म्हणतात डिफेन्सची, त्याचा मी अध्यक्ष होतो, त्या कमिटीच्या रिकमेंडेशनमध्ये मी स्वतः चेअरमॅन, ॲज अ चेअरमॅन, अध्यक्ष म्हणून मी लिहिलं आहे तिथे की व्हेरी सून इंडिया विल बी सब्जेक्टेड टू मीन्स अँड मेकॅनिझम ऑफ डिस्ट्रप्शन ऑफ मासेस अँड डिस्ट्रक्शन ऑफ मासेस. फक्त 2 वर्षा अगोदरची गोष्ट ही. मीन्स अँड मेकॅनिझम ऑफ डिस्ट्रप्शन ऑफ मासेस अँड डिस्ट्रक्शन ऑफ मासेस. आज जगामध्ये, भारतामध्ये एकही गोळी चाललेली नाही आहे, एक पण बॉम्ब चाललेला नाही आहे, एक मिसाईल फायर नाही झालेला आहे, एक विमानही हल्ला झालेला नाही आहे, परंतु लाखो लोक मरतात आहे. अमेरिकेमध्ये पहा आपण, सर्वात शक्तिशाली राष्ट्र ज्याला आपण म्हणतो, 7 लाख लोक मेलेले, 7 लाख. एक पण गोळी फायर नाही झाली नाही. तर हा युद्धाचा एक नवीन प्रकार आहे. पूर्ण जगामध्ये 37 लाख लोक मारले गेलेले आहे. आणि तुम्ही कुणावर ते बोट दाखवू शकत नाही. चीन म्हणेल आमच्याकडे तुमच्याकडे पुरावा आहे का आमच्याबद्दल. आणि जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आहे, त्यांच्याच लोकांनी चीनला पाठिंबा दिला आहे. त्यांना हे माहीत होतं की हा जीवाणू चीनमधून लीक झालेला आहे. त्यांनी लोकांना सांगितलं नाही, पुरावे एकत्र केलेले नाही. आणि ह्याकरता 21व्या शतकामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. युद्धाचे प्रकार तर अनेक आहे. आतंकवादी युद्ध आहे, शेडो वॉर आहे, अनडिक्लेअर्ड वॉर आहे. शत्रूला आपण ओळखत नाही. आतंकवाद्याला आपण आतंकवादी राष्ट्र म्हणतो, पण त्याच्यावरती आपण आक्रमण करू शकतो का. टेररिझम इज अ इनडायरेक्ट वॉर, शेडो वॉर, की तुम्ही सावलीत सुद्धा तुम्हाला दिसत नाही आणि युद्ध तुम्ही करताय. भारतामध्ये तेच झालेलं आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ईशान्य भारतामध्ये फुटीरवाद युद्ध सुरू झालं, ज्याला म्हणतो आपण गोरिल्ला वॉरफेअर किंवा काउंटर इन्सर्जन्सी ज्याला आपण म्हणतो, हा तिथे सुरू झाला. मी स्वतः तिकडे होतो 1964 मध्ये, जेव्हा नागालँडमध्ये त्यांनी स्वतःला आपलं स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं, तेव्हा सैन्याला पाठवलं होतं आणि मी तिथे होतो. खनोमाची नावाची जागा आहे, जिथे तिकडचा संदर्भात मोठा पुढारी होता, A.Z. फिझो, अंगामी झापो फिझो, जो लंडनमध्ये राहिला. त्यांनी तिथून युद्ध केलं. हा तिथेच होता त्यावेळेला. त्यांनी आपली पार्लमेंट तयार केली, आपले झेंडे तयार केले, मंत्रिमंडळ तयार केलं, त्यांनी आपलं सैन्य तयार केलं आणि त्यांनी म्हटलं आम्ही भारताबरोबर युद्ध करणार. आज जरी ते युद्धात्मक कारवाईमध्ये कमतरता आली आहे, पण ती वृत्ती अजूनही आज कायम आहे. त्यानंतर तो फुटीरवाद मिझोराममध्ये पसरला 1966 मध्ये. तिथे पण मी काम केलेलं आहे. मग तो मणिपूरमध्ये पसरला, आसाममध्ये पसरला, त्रिपुरामध्ये पसरला. तर हा फुटीरवाद जो युद्ध आहे, याची कल्पना चीनमधून आली होती आणि लंडनमधून आली होती, पण त्याला कार्यरूपामध्ये परिणित करणारे लोक भारतातलेच होते. नक्षलवाद 1967 मध्ये नक्सलबारी नावाच्या गावामध्ये हा सुरू झाला. बंगाल आणि नेपाळच्या बॉर्डरवर ते एक नक्सलबारी गाव आहे. आता ते रेल्वे स्टेशन पण आहे. आणि तिथे तिकडच्या गरीब लोकांनी, किसानांनी, ज्या लोकांनी त्यांना कर्ज दिलं होतं, त्यांच्या विरुद्ध ही मोहीम सुरू केली आणि तो नक्षलवाद सुरू झाला. तो बंगालमध्ये पसरला, मग बिहारमध्ये पसरला आणि तो आंध्र प्रदेशमध्ये पण पसरला. परंतु 2011 मध्ये 1967 पासून झालेला नक्षलवाद 2011 मध्ये दुपारी 11 वाजता रामलीला मैदान दिल्लीमध्ये त्यांनी एक शब्द तिथे वापरला, माओवाद. हा माओवाद आला कुठून?
हे नक्षलवादी माओवादी झाले कसे, कुणी त्यांना प्रोत्साहन दिलं? आणि ह्या माओवादी मग जाऊन मी आंध्र प्रदेशमध्ये काम केलं आहे, मी छत्तीसगडला तिकडचे जे राज्य शासन होतं त्यांचा मी सलाहकार होतो नक्षलवादवरते. मी आणि KPS गिल, आता ते ह्या जगात नाही, आपण आम्ही दोघांनी कामं केले तिथे. आणि तिथे गावागावामध्ये लिहिला होता, एक नारा होता, लाल किले पर लाल निशान. लाल किल्ला कोणता आहे? जिथे भारताचे पंतप्रधान 15 ऑगस्टच्या दिवशी पूर्ण राष्ट्राला संबोधन करतात, आपलं राष्ट्रीय ध्वज तिथे लावलं जातं. त्या लाल किल्ल्यावर ते लाल निशान म्हणजे कम्युनिस्ट लोकांचा झेंडा पाहायला मागतात. ही मानसिकता आली कुठून? आणि ह्या मानसिकतेला कार्यरूपात पडणारे लोक आपली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आणि त्यांनी मोठ्या मोठ्या पदावरती काम केलं आहे. मी राजनीतीबद्दल बोलत नाही, पण हे स्पष्ट बोलणं कधी कधी आवश्यक असतं. आणि हे भारताच्या पूर्ण क्षेत्रामध्ये पसरले आहे. मग तुम्ही त्यांना अलगारवर परिषद म्हणा, कला केंद्र म्हणा, काही पण म्हणा, हे सगळे तेच लोक आहे. हे भारतीयांची मानसिकता, लाल किले पर लाल निशान, हा पण सुरक्षेचा एक आव्हान आपल्याकडे आहे. आणि ह्याकरता आपल्याला सक्षम असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण राष्ट्रीय सुरक्षेचं आव्हान बघतो तर फक्त एक जॉग्राफिक लोकेशन नाही आहे, भौगोलिक स्थिती फक्त नाही आहे, पण त्या भौगोलिक स्थितीमध्ये राहणारे लोक जर ते सुरक्षित नाही आहे तर राष्ट्र कसा सुरक्षित राहणार? आपली अर्थव्यवस्था सुरक्षित नाही आहे तर राष्ट्र कसं सुरक्षित राहणार? आपली तरुण पिढी सुरक्षित नाही आहे तर ते राष्ट्र कसं सुरक्षित राहणार? आपली आर्थिक परिस्थिती ठीक नाही आहे तर राष्ट्र सुरक्षित राहील का? आणि प्रत्येक लोकांना आज भीती भरलेली आहे, मी सुरक्षित आहे का? सर्वांकडे हाच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहा, आपल्याकडे आई वडील, मुलगी घरात उशिरा आली संध्याकाळी तर घामाघूम होतात. काय झालं असेल? कुणी किडनॅप केलं का? कुणी पकडून ठेवलं का? तिला चांगले विचार येतच नाही आपल्याकडे, का आपण हे रोज पाहतोय. आणि त्याच्यावरतूनच एक 7च्या आत घरात नावाचा एक पिक्चर पण झाला होता. ही वास्तविकता आहे आपल्याकडे. आणि सायकोलॉजिकल वॉरफेअर, मनोवैज्ञानिक युद्ध जो आहे हा सर्वात घातक आहे. जर तुम्ही आपल्या शत्रू देशांची मानसिकताच मारून टाकली तर तो शत्रू तुम्ही कामावू शकू शकताय. कारण की आपल्याकडे म्हण आहे, युद्ध जिंकतात पहिले किंवा हारतात हे मानसिकतेमध्ये येतं पहिले, बाकी सगळं ते मग नंतर जमिनीवरती होतं. आणि ह्याकरता आपण म्हणतात, आपल्याला म्हण आहे, रामायणमध्ये म्हटलेलं आहे, पराधीन सपनेहू सुख नाही. जर तुम्ही पराधीन आहे तर तुम्ही स्वप्नामध्ये पण सुखी राहू शकत नाही. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा मी 2ऱ्या वर्गात शिकत होतो. राष्ट्रध्वज आमचं नव्हतंच, राष्ट्रगीत नव्हतंच आमचं. ती गुलामी स्वतः पाहिलेली आहे, अनुभव केलेली आहे. माझी आई मला म्हणायची रात्री, लवकर जेव, लवकर झोपून जा, नाही तो गोरा येईल. आमच्याकरता तो गोरा तो आतंकवादी होता. आणि जेव्हा 1947मध्ये आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपला राष्ट्रध्वज आला, राष्ट्रगीत आलं आहे. आणि ह्याकरता मला आपल्याशी विनंती आहे, आणि आपल्या विनंतीला मी एक अजून विनंती करतो आहे की हा माझा संदेश आपण तरुण पिढीवरती पाठवा की स्वातंत्र्य मिळणं एक गोष्ट वेगळी आहे, पण स्वातंत्र्य कायम ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य कायम ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण की स्वातंत्र्य कायम ठेवण्याकरता आपल्याला मोहीम करावी लागते. आर्थिक स्वातंत्र्य, धान्याचं स्वातंत्र्य, पाण्याचं स्वातंत्र्य, क्लायमेटिक चेंज, वायूचं स्वातंत्र्य, पैशाचं स्वातंत्र्य आणि सैनिकी स्वातंत्र्य. आपल्याकडे काय आपण म्हणतो की सैन्याने सगळं केलं तर सगळं असं होईल आहे. आता तो काळ बदलत चालला आहे. सैन्याचा वापर जास्त केला नाही पाहिजे. मी स्वतः 62च्या युद्धात मी पाहिलेलं आहे, 1965च्या युद्धामध्ये पाहिलेलं आहे. मी तत्कालीन राष्ट्रपती पाकिस्तानचे जे होते अयूब खान,
त्यांनी पाकिस्तानच्या सैन्याला, सेनाध्यक्षांना आदेश दिला होता की दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ते हिरवा झेंडा लागला पाहिजे. 1965 मध्ये पाकिस्तानचं म्हणणं होतं की आमचा हिरवा झेंडा लागला पाहिजे, आणि 2011 मध्ये लाल किले पर लाल निशान हे कम्युनिस्ट लोकांचं म्हणणं होतं. आणि ती मानसिकता आजही आहे. 1971च्या युद्धात मी काम केलेलं आहे. जेव्हा कारगिल युद्ध झालं होतं तर पूर्ण सैन्याची जी बॉर्डर व्यवस्था होती, सीमा होती, ती माझ्या मित्राचा सर्वोच्च अधिकारी होतो. मी काम केलं आहे. तर युद्धात्मक मानसिकता, युद्ध परिस्थिती एक ती वेगळी गोष्ट आहे. आणि ह्याकरता आपल्याकडे आपण म्हणतो, इफ यू विश टू प्रिव्हेंट ए वॉर, बी प्रिपेअर्ड फॉर इट. जर तुम्हाला युद्ध थांबवायचं असेल, युद्ध रोखायचं असेल, तर तुम्ही युद्धाकरता तयार राहा, तत्पर राहू नका. इफ यू विश टू प्रिव्हेंट ए वॉर, बी प्रिपेअर्ड फॉर ए वॉर. इफ यू आर नॉट प्रिपेअर्ड फॉर वॉर, जर तुम्ही युद्धाकरता सक्षम, स्वावलंबी, आत्मनिर्भर नाही आहात, यू विल गेट सक्ड इन टू वॉर. युद्ध तुमच्यावरती थोपला जाईल ॲट द प्लेस, टाईम अँड सर्कमस्टान्सेस विच विल बी नॉट ऑफ युअर चुझिंग. युद्धात्मक स्थितीवरती तुम्हाला आणतील जेव्हा तुम्ही त्याच्याकरता तयार नाही आहात, ज्या जागेकरता तुम्ही तयार नाही आहात, आणि ज्या वेळेमध्ये तुम्ही तयार नाही आहात. मुशर्रफनी कारगिलमध्ये भारताच्या विरुद्ध जो आक्रमण केला, हा त्याचा प्रकार आहे. कुणालाही कल्पना नव्हती की पाकिस्तान कारगिलमध्ये युद्ध करेल. आणि ही माहिती जेव्हा मी स्वतः 1997 मध्ये दिली शासनाला, त्यांनी ती मान्य केली नव्हती. असं होऊ शकत नाही, आणि ते तसंच झालं. सो देअरफॉर इफ यू विश टू प्रिव्हेंट ए वॉर, बी प्रिपेअर्ड फॉर इट. आणि ह्याकरता आपले पंतप्रधान सगळे म्हणतात आहे स्वावलंबी भारत. जर तुम्ही स्वावलंबी भारत आहे तर तुम्ही आत्मनिर्भर भारत व्हाल. स्वावलंबी भारत, आत्मनिर्भर भारत, समर्थ भारत, व्यक्ति समर्थ तो राष्ट्र समर्थ, सुरक्षित भारत और संवेदनशील भारत. तर हे आपण केलं तर राष्ट्राची जी सुरक्षा कल्पना आहे, संरक्षण सिद्धता आहे, ही आपल्या काबूमध्ये राहील. अन्यथा आपल्यावरती धोका येईल. ह्याच विषयाला आपण पुढे घेऊ होता. हे मी का आपल्याला सांगितलं, कारण की बहुतेक 90% लोकांची अशी कल्पना असती भारतामध्ये, जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही काम करू, जेव्हा आमच्यावरती विपत्ती होईल तेव्हा आम्ही युद्धाकरता तयार होऊ. असं होत नाही. युद्धाकरता प्रिपरेशन जे आहे हे सतत चालणारा कार्यक्रम असतो. हा जो जीवाणू युद्ध आहे, ज्याबद्दल मी आपल्याला माहिती दिली, वुहान व्हायरस ज्याला म्हणतोय, हा चीनमध्ये 2015 मध्ये तिकडचे सायंटिस्ट, वैज्ञानिक, त्यांची रेकॉर्डिंग आहे अमेरिकेमध्ये, हे डिस्कशन करत होते आपल्या आपसामध्ये की हा युद्धाचा प्रकार होईल कसा, हा जीवाणू निघेल कसा, ह्याचे प्रकार काय असतील. ही सगळी माहिती अमेरिकेकडे होती. 2019 पर्यंत ही माहिती भारतामध्ये नव्हती. आणि जरी असेल कोणाकडे तर त्यांनी ह्याच्यावर जास्त काम केलं नाही. अन्यथा आपल्या इतक्या मोठ्या राष्ट्रामध्ये हा जीवाणू युद्ध पसरला कसा. पसरायचं कारण होतं कारण की जेव्हा आपल्या शासनाने म्हटलं, केंद्रीय शासनाने म्हटलं बाहेर जाऊ नका, घरामध्ये राहा, मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आम्ही हेच म्हटलं. तुम्ही कोण होता आम्हाला सांगणारं. आपण प्रश्न करतो शासनाला. आजही आपण आपल्या केंद्रीय शासनावरती आक्षेप करतोय, दोषारोपण करतोय. आज आपण करोनावरतून विरोधी पक्ष, मी कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही, त्यांची लायकी पण नाही आहे त्यांचं नाव घेण्याची, पण ते स्वतः
जेव्हा पूर्ण राष्ट्र एक युद्धात्मक स्थितीमध्ये आहे, शासनाची मदत करून लोकांना सांभाळण्यापेक्षा ते शासनावर टीका टिप्पणी करतात ते रोज. आम्ही असतो तर केलं असतं, आम्ही असतो. तुमचा बाप नाही करू शकत ते. तुम्ही काय करणार आहे ते? कारण तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये हो तुम्ही केलं का कधी काही? काय केलं तुम्ही? दोषारोपण करणं सोपं आहे. आज स्थिती अशी आलेली आहे आपल्याकडे की सर्व लोकांनी एकत्र होऊन या युद्धात्मक स्थितीचा सामना करण्याची गरज आहे. लोक म्हणतात आहे आम्हाला इतके कोटी इंजेक्शन लावा, त्या अमक्या अमक्या राष्ट्रामध्ये सगळ्यांना इंजेक्शन. ज्या राष्ट्राची जनसंख्या 27 लाख आहे त्या राष्ट्राने प्रत्येकाला इंजेक्शन दिलं आणि तुम्ही म्हणता भारतामध्ये करा. पुण्याची जनसंख्या 60 लाख आहे. नगरची जनसंख्या जी आहे ती 30 लाखच्या पुढे आहे. औरंगाबाद, नागपूर हे मोठे मोठे शहर आहे. म्हणणं सोपं असतं. दुसरं एक राष्ट्र आहे त्यांनी आपल्या पूर्ण लोकांना इंजेक्शन दिलेले आहे. त्या राष्ट्राची एकंदरीत जी आबादी आहे, जनसंख्या आहे 6 कोटी आहे. 12 कोटी तर महाराष्ट्राची जनसंख्या आहे. 130 कोटी लोकांना इंजेक्शन तयार करून आणि तुम्ही एका दिवसात लागू शकत नाही. मग काही लोक म्हणतात तुम्ही घरी घरी जाऊन इंजेक्शन लावा. त्या 1.5 क्षणाला हे माहीत आहे का की तुम्ही घरी गेल्यानंतर एका व्यक्तीला इंजेक्शन दिलं तर त्याला अर्धा तास बसून ठेवावं लागतं. त्याचं रिएक्शन पाय करता. म्हणजे तुम्ही अर्धा तास थांबाल, इंजेक्शन द्याल, मग दुसऱ्या घरामध्ये चाल. हा मूर्खपणा, हा शहाणपणा तुम्ही बोलून का करताय? ज्या विषयावरती तुम्हाला माहिती नाही आहे त्याचे उपदेश तुम्ही शासनाला का देताय? आज आपल्याकडे भारतामध्ये पहा, माजी पंतप्रधान, माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री, मोठ्या मोठ्या लोकांना करोना झालेला आहे. त्यांना माहीत नव्हतं का? जगातले दुसरे एक पंतप्रधान आहे मोठ्या राष्ट्राचे, त्यांना झालेला आहे. हा विषाणू युद्ध आहे. हा विषाणू कुठून येईल ह्याची कल्पना नसती आणि ह्याकरता आपलं जे शासन आहे ते म्हणते सावध राहा, सुरक्षित राहा, सक्षम राहा. मागच्या वर्षी 2020 मध्ये चीननी गलवान क्षेत्रामध्ये भारतीय क्षेत्रामध्ये आक्रमण केलं. त्याबद्दल आपल्याला माहिती आहे. लडाखमध्ये आणि परत ह्या शासनाने जेव्हा कठोर कदम घेतले त्यांची टीका टिप्पणी केली. आणि ज्या लोकांनी भारतीय शासनावरती टीका टिप्पणी केली ते जेव्हा सत्तेमध्ये होते 2004 ते 2013च्या मध्ये जो पण पक्ष भारतीय केंद्र शासनात सत्तेत होता त्यांचे परराष्ट्र मंत्री, सुप्रीम कोर्टचे मोठे वकील आहे त्यांनी म्हटलं आहे की देयर इज अ स्मॉल मोल. जेव्हा आक्रमण झालं होतं लडाखमध्ये म्हणजे आमच्या हातावरती एक लहानसा मसा आला आहे, फोड झालेला आहे. आम्ही त्याच्यावरती मलम लावू, विल अप्लाय द क्रीम अँड दॅट मोल विल गो अवे. ते फोड आमचं निघून जाईल. चीनी सैन्याने येऊन भारतावर ते आक्रमण करून यांना तो एक लहानसा फोडा तयार झाला. त्याच वेळेला त्याच काळात असलेले पंतप्रधान, तुम्हाला माहिती आहे कोण होते त्यावेळेला पंतप्रधान, त्यांनी म्हटलं हा एक लोकल प्रॉब्लेम आहे, हे एक स्थानिक समस्या आहे, स्थानिक कमांडर त्याला नीट करतील. हे बरोबर आहे का? आणि जेव्हा 2020 मध्ये एप्रिल मेमध्ये चीनी सैनिकांनी भारतीय सैनिक मारले गेले, आपले पंतप्रधान, आपले संरक्षण मंत्री सगळे लोक तिथे गेले, स्वतः गेले ते. आणि त्यांनी प्रोत्साहन केलं आपल्या सैन्याला की आम्ही सर्व तुमच्या मागे आहे, तुमच्या जवळ आहे, तुमच्या बरोबर मी आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये भारतीय सैन्याने त्या क्षेत्रावरती कब्जा केला जिथे 1962 पासून भारतीय सैन्य कधी गेलंच नव्हतं. तो आपला क्षेत्र आहे. चीनला वाटलं कधी येणार नाही. आणि 29 ऑगस्ट 2020च्या रात्री भारतीय सैन्य तिथे पेटलं.
आपले वर्तमान सेनाध्यक्ष जनरल नरवणे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावतजी, ह्या सगळ्यांनी तो निर्णय घेतला आणि संरक्षण मंत्र्यांनी त्यांना म्हटलं तुम्ही काय उचित आहे तुम्ही तो करा. आणि जेव्हा चीनने ते पाहिलं मग ते घाबरले आणि ह्याकरता ह्यावर्षी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये चीनी सैन्य त्या क्षेत्रातून मागे गेलेलं आहे. मागे जाण्याचा अर्थ हा नाही की चीनची मानसिकता बदलली गेली आहे. चीन आता युद्ध करणार नाही. चीन परत युद्ध करेल, पण तो कोणत्या क्षेत्रावरती युद्ध करेल ह्याकरता आपल्याला सावध आहे. इतकी मोठी आपली सीमारेषा आहे. लडाखमध्ये आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे, सिक्कीममध्ये आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. मी स्वतः पूर्ण त्या भागाचा अध्यक्ष होतो. मला पूर्ण माहिती आहे की चीन कसा आपल्याला त्रास देतो आहे. आणि ह्याकरता मला असं वाटतं आपल्याला जे म्हटलं आहे पहिले चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे की टू प्रिव्हेंट ए वॉर बी प्रिपेअर्ड फॉर इट. युद्ध सजगता, संरक्षण सिद्धता ही राऊंड द क्लॉक 24/24/7 असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पुलवामावरती जेव्हा आपल्याकडे हल्ला झाला, पाकिस्ताननी आपले 40 CRPFच्या लोकांचं प्राणघातक हल्ला केला. आपल्या पंतप्रधानांनी, संरक्षण मंत्र्यांनी भारतीय वायुसेनेला आवश्यक आदेश दिले टू कॅरी आउट सर्जिकल स्ट्राईक. पहिली सर्जिकल स्ट्राईक उरीमध्ये झाली होती जेव्हा आपल्यावरती होलीवरती गेलं. भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये गेलं, पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये गेलं ते, आणि त्यांना तिथे रात्री जाऊन त्यांना ध्वस्त केलं आणि ते सकाळी परत आले. पंतप्रधान पूर्ण रात्र आपल्या ऑफिसमध्ये बसून जागृत होते. ते दर 5 मिनिटाला त्यांना खबर मिळत होती आपले सैनिक कुठे गेले, आता कुठपर्यंत पोहोचले, परत आले का. आणि जेव्हा त्यांना हे सांगितलं गेलं की पूर्ण सैनिक भारतीय सीमेमध्ये परत आले आहे, ते म्हणे अच्छा आता मी जातोय. त्याचप्रमाणे भारतीय सैन्याने जो बालाकोटवरती वायुसेनेने आक्रमण केलं त्याला पण हे झालं होतं. आणि बालाकोट जी जागा आहे ही POKच्या पुढे आहे. पाकिस्तानींनी कधी कल्पनाच केली नव्हती की भारतीय वायुसेना इथे येऊन आमच्यावरती आक्रमण करेल. तो आतंकवादी क्षेत्र होता. आपण पाकिस्तानी सैन्यावरती आक्रमण नाही केलं, आपण त्या आतंकवादी क्षेत्रावरती आतंक केलं जो पाकिस्तानमध्ये होता. आणि हे जेव्हा पाकिस्तानने माहीत झालं तेव्हा त्यांनी म्हटलं की आता आपल्याला भारतापासून सावधान राहण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही सावधान नाही राहिला तर भारत तुम्हाला परत ठोकेल, आणि ते ठोकणार आहे. जर पाकिस्तानने आपल्याला निमंत्रण दिलं सैन्याला, आपलं सैन्य तिथे जाईल आणि त्याचे काय करतील हे कामं. आपल्याकडे लोक म्हणतात की पाकिस्तानचे तुम्ही 4 तुकडे करा, 4 नाही तुम्ही 10 तुकडे करा. पण युद्धात्मक क्षेत्रामध्ये आपण जेव्हा बात करतो त्या तुकड्यामधला एक तुकडा आपल्या जेवणाच्या पाण्यामध्ये पडला तर तुमचा एकादशीचा उपास मोडलाच. तर तुकडे तितकेच करा जितके तुकडे तुम्ही सांभाळू शकता. जे तुकडे तुम्ही सांभाळू शकत नाही ते तुकडे तुम्ही करू नका. मी ह्या विषयावरती जास्त बोलत नाही कारण की आपलं काम चाललं त्याच्यावरती आहे. परंतु हे तुकडे तुकडे करण्याची जी कल्पना आहे ही घातक सिद्ध होऊ शकते आपल्याला. जुन्या काळात एक गाणं होतं सिनेमामध्ये, एक दिल के तुकडे 1000 हुए, कोई यहाँ गिरा कोई वहां गिरा. परत मी आपल्याला विनंती करतोय, तुकडे तुम्ही तितकेच करा जितके तुकडे तुम्ही सांभाळू शकता. आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचे 4 भाग अवश्य होतील आणि ते स्वतः करणार आहे. आपल्याला काही करायची आवश्यकता नाही आहे. एक आहे बलुचिस्तान जो पाकिस्तानच्या हातातून निघणार आहे. बलुचिस्तान हा ओमानचा भाग होता. ओमानच्या सुलतानने आपल्या पंतप्रधानांना म्हटलं त्यावेळेला की तुम्ही हे घ्या, पण आपल्या पंतप्रधान त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं पण नाही, तो आमच्यापासून लांब आहे. मध्ये सिंध येत होता. तोच बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये 2049 मध्ये आला. तोपर्यंत बलुचिस्तान नव्हतं त्यांच्याकडे.
बलुचिस्तान बाहेर जाईल, पण चीनचा आता त्याच्यामध्ये पैसा गुंतला आहे, त्यांचा इंटरेस्ट जास्त झाला आहे. ग्वादार नावाचं जे बंदरगाह आहे त्याच्यावरती काम चाललेलं त्यांचं आहे. दुसरा भाग जो जाऊ शकतो बाहेर पाकिस्तानचा आहे तो आहे सिंध प्रॉव्हिन्स. तिथे GS सिंध आपल्याकडून जे पाकिस्तानमध्ये गेलेले लोक त्यांना ते मोहाजीर म्हणतात. ते पाकिस्तानी मानत नाही त्यांना, मोहाजीर. आणि GS सिंध नावाची एक संस्था काम करते आहे जे सिंध प्रॉव्हिन्सला आहे ते स्वातंत्र्य मागायला मागतात आहे. तिसरा भाग आहे खैबर पख्तूनख्वा, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर. हा तिसरा तुकडा जाईल. मग उरेल काय पाकिस्तानचं? फक्त पंजाब, जिथून नवाज शरीफ, पीरजादा, पाशा हे लोक सगळे येतात. आणि पाकिस्तानमध्ये पंजाबी मुसलमानांबद्दल इतर पाकिस्तानी लोकांमध्ये भयंकर आक्रोश आहे. ह्याकरता आपण तुकडे न करता त्यांना त्यांचे तुकडे करू द्या. आपण फक्त त्यांना एक मानसिक प्रोत्साहन दिलं, राजनैतिक प्रोत्साहन, सैनिकी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता नाहीच आहे आपल्याला. आणि हे कधीतरी येणाऱ्या काळामध्ये होईल आहे. त्याचप्रमाणे दुसरी भविष्यवाणी मी आपल्या ह्याच्यामध्ये करतोय. चीन हा येणाऱ्या काळामध्ये हा पण आपल्या आप ध्वस्त होणार आहे. ज्याप्रमाणे जवळजवळ 25-30 वर्षा अगोदर सोव्हिएत युनियन जो जगातला सर्वात मोठा पॉवरफुल राष्ट्र होता तो ध्वस्त झाला. रात्री आपण जेव्हा झोपायला गेलो सोव्हिएत युनियन होता. सकाळी जेव्हा उठलो आपण रेडिओ ऑन केला तर सोव्हिएत युनियन ध्वस्त झाला होता. एक गोळी चालली नाही, काही युद्ध झाला नाही, काही झालं. आणि त्या सोव्हिएत युनियनमधून ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान हे सगळे स्थान त्यातूनच निघालेले आहे. फक्त रशिया वाचलेला आहे. ठीक ही स्थिती चीनची पण होणार आहे. चीनचा एक जो भाग आहे तिबेत हा स्वतंत्र होईल आणि हा झाला पाहिजे. आणि जर आवश्यकता पडली तर भारताने त्यांना मानसिक प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तिबेटला लागून एक सिंकियांग नावाचा प्रांत आहे, आपल्या उत्तर प्रदेश बरोबर आहे. चीनचा जवळजवळ 30% भूभाग त्या क्षेत्रामध्ये आहे. तिकडची पॉप्युलेशन जी आहे, जनसंख्या सगळी मुस्लिम आहे. ते उयगर लोक आहे. ते चीनीसारखे दिसत नाहीत, ते टर्किश समुदायाचे लोक आहे. ते स्वातंत्र्य मागतात आहे आणि त्यांच्यावर ते चीन अत्याचार करतोय. त्यांची जन्मदर कापलेली आहे, नसबंदी केलेली आहे, त्यांना जेलमध्ये टाकलं जातात आहे. आणि ह्याकरता जगातल्या दुसऱ्या देशांनी एकत्र येऊन त्या क्षेत्राला पण चीनपासून बाहेर काढून त्या उयगर लोकांना स्वातंत्र्यता देणं आवश्यक आहे. तिसरा भाग जो त्यात जाईल तो आहे मंचुरिया. मंचुरिया हा चीनमध्ये नव्हता. हा 1949 नंतर त्यांच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे. इतकंच नव्हे तर मंगोलियाचा भाग त्यांनी घेतलेला आहे. रशियाचा जो एक मोठा पूर्वेमध्ये व्लादिवॉस्टॉक सिटी नाव आहे, ते मोठं शहर आहे. आपले पंतप्रधान मोदी तिथे जाऊन आलेले आहे. आता चीन म्हणतो तो आमचा भाग आहे. रशियाचे अनेक भाग ते मागतात आहे. जपानचा भाग ते मागतात आहे. तायवान ते म्हणतात आमचाच आहे. कोरिया, साऊथ कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये चीन म्हणतो हा आमचा भाग आहे. आणि चीनमधून हाँगकाँग बाहेर पडू शकेल तर हाँगकाँग बाहेर जाईल, मंचुरिया बाहेर जाऊ शकतो, इनर मंगोलिया बाहेर जाऊ शकतो, सिंकियांग प्रॉव्हिन्स बाहेर जाऊ शकतो आणि तिब्बत बाहेर जाऊ शकतो. हे जर गेलं तर चायनामध्ये उरेल काय? उरेल काय? मग हे चायनीज जातील कुठे? आणि हे इतके आक्रोश झालेले आहे, हे यांचं काय होणार आहे ते? आणि दुसरी जी माझी अभ्यासात्मक गोष्ट आहे, कारण मी विद्यार्थीच आहे आणि विद्यार्थ्यांना चूक करायची परवानगी असती आणि ती परवानगी मी आपल्याशी मागतोय.
आयुष्यात ह्या वर्षामध्ये मी आपली 3री PhD करतोय. 2 PhD मी पूर्ण केलेल्या आहे. आता ही माझी 3री PhD चाललेली आहे आणि ती आहे मनोवैज्ञानिक युद्ध आणि प्रसारात्मक युद्ध 21व्या शतकामध्ये येणारे संकट. आणि त्या युद्धात्मक अभ्यासाच्या आधारावर ते मी म्हणतोय की चीनचे भूभाग जाणार आहे. आणि दुसरं एक होणार आहे ते आहे की चीनचे वर्तमान अध्यक्ष जे आहे त्यांना कुणीतरी मारेल, चीनमधला व्यक्तीच मारेल किंवा ते स्वतः आत्महत्या करतील. ज्याप्रमाणे हिटलरनी द्वितीय महायुद्धाच्या नंतर आत्महत्या केली, स्वतःला मारून घेतलं त्याने, शी जिनपिंगचं पण तेच हाल होणार आहे. परंतु आपण त्याची वाट पाहिजे का? आपण सक्षम असलं पाहिजे. आपण जर सक्षम आहे तर आपण सुरक्षित राहू. आपण जर सक्षम राहत नाही तर सुरक्षितता येणार नाही. आजच्या काळामध्ये शेवटचे 2-3 मुद्दे आहे. आपण म्हणतोय भारताची आपली परिस्थिती आहे, वसुधैव कुटुंबकम ही आपली मानसिकता आहे की पूर्ण पृथ्वी जे आहे हे आपलं कुटुंब आहे. आणि ह्याकरता वर्तमान काळामध्ये एक मागणी चाललेली आहे, भारत विश्वगुरु. आणि ह्याचा संबंध सुरक्षेशी आहे. विश्वगुरु होण्याकरता आपल्याला पहिले चांगला गुरु होणं आवश्यक आहे. नॉलेज पॉवर. 19th century was the century of money power and muscle power. ज्या राष्ट्राकडे, ज्या राजाकडे, ज्या महाराजाकडे सैन्यशक्ती होती त्या सैन्यशक्तीच्या आधारावर त्यांनी दुसऱ्यावर ते राज्य आक्रमण केलं, राज्य केलं, त्यांचा पैसा एकत्र केला, त्यांना पराधीन केलेलं आहे. 20वी शतक 20th century आपण सर्व त्यावेळेलाच जन्मात आलेलो आहे. जो पण व्यक्ती 2001च्या अगोदर जन्मात आलेला आहे ते सगळे 20व्या शतकात जन्मात आलेले आहे. 21व्या शतकामध्ये आपण आता बाहेर जाऊ आहे, चंद्रावरती जाऊ, सूर्यावरती जाऊ, ती गोष्ट वेगळी आहे. 20वं शतक जे होतं इट वॉज द सेंचुरी ऑफ मनी पॉवर. ज्या व्यक्तीकडे, ज्या राष्ट्राकडे पैसा होता त्या पैशाच्या आधारावर त्यांनी लोकांना विकत घेतलं आहे. पंतप्रधान विकत घेतले, राष्ट्रपती विकत घेतले, सैन्याध्यक्ष विकत घेतले, काही पण तुम्ही विकत घेतलेलं आहे. 21वी शती जे तरुण मुलं मुली आज 20 वर्षाचे, 21 वर्षाचे आणि ह्याला पूर्ण आयुष्य काढायचं आहे. दिस इज द सेंचुरी ऑफ नॉलेज पॉवर. बुद्धिमत्तेचं पॉवर आहे जे आहे. द मोर नॉलेजेबल यू आर द मोर पॉवरफुल यू विल बी. कारण त्या बुद्धिमत्तेच्या आधारावर, त्या गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही वैज्ञानिक तंत्रज्ञान घ्याल, तुम्ही पैसा कमवाल, तुम्ही सुरक्षा घ्याल आणि यू विल बी मोर पॉवरफुल. ह्याकरता आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे इंडिया शुड एक्सपोर्ट नॉलेज. भारताने ज्ञान जगाला दिलं पाहिजे. आणि म्हणून एकदा आपण जे म्हणतो वसुधैव कुटुंबकम, दुसरं आपल्याला म्हटलं पाहिजे स्वदेशे पूजन्ते राजा विद्वानम सर्वत्र पूज्यते. राजा की पूजा तो उसके राज्य में होती है, परंतु विद्वान जो है वो पूरे विश्व में पूजा जाता है. आपल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपल्याला अशी विनंती आहे, संघाशी माझी विनंती आहे, भारतीय जनता पक्षाची विनंती आहे, लेट अस मेक इंडिया ॲज द रिझर्वायर ऑफ नॉलेज. भारत जे आहे हे ज्ञानाचं केंद्र झालं पाहिजे आणि तेव्हा लोक जे आहे जगामध्ये भारताला प्राधान्यता देतील, भारताला मान्यता देतील. स्वदेशे पूजन्ते राजा विद्वानम सर्वत्र पूज्यते. आणि दुसरं जे आहे आपले म्हणतात सर्वे भवन्तु सुखिनाम सर्वे भवन्तु निरामया. पूर्ण जग जे आहे हे सुखी असलं पाहिजे आणि स्वस्थ असलं पाहिजे. ही आपली मानसिकता आहे. जगामध्ये आहे का अशी कोणते तरी राष्ट्र जे म्हणतात. आणि ह्याच्याकरता आपल्याला पुढे नेण्याकरता कामं करावी लागतील. सर्व धर्म समभाव ही आपली मानसिकता आहे. परंतु आज चाललं काय, स्वधर्म किंवा धर्माभाव. तुम्ही माझ्या धर्माला नाही मानला तर तुम्हाला ह्या जगात राहण्याची परवानगीच नाही आहे. ही मानसिकता आपल्याला तोडावी लागेल. आणि ह्याकरता
आपल्याला नॉलेज पॉवर हे वाढवावं लागेल आणि हे आपल्याला दुसऱ्या जगाला पाठवावं लागेल. आपल्याला माहीत नाही, आश्चर्य होईल ऐकून, सौदी अरेबिया नावाचा जो राष्ट्र आहे, आता फक्त 8 दिवस अगोदर तिकडच्या राष्ट्राध्यक्षांनी आदेश जाहीर केला आहे की शाळेमध्ये महाभारत आणि रामायण हे शिकवावं लागेल मुलांना. सौदी अरेबियासारखा मुस्लिम राष्ट्र, इस्लामिक राष्ट्र महाभारत आणि रामायणचं प्रशिक्षण देणार आहे. ते रामायणची चोपाई नाही घालणार आहे, महाभारताला शोक नाही राहणार आहे, पण ते त्यांना शिकवतील महाभारत का झालं, 5 पांडवांनी कौरवांना कसं हरून ठेवलं, द्रौपदीचं वस्त्रहरण का झालं. आज भारताला प्रत्येक जण द्रौपदी मानतोय, वस्त्रहरण करायला तयार आहे. पैसा काढा, इंजेक्शन काढा, गॅस सिलेंडर विका, ब्लॅक मार्केटिंग करा, लोकांना मारा, स्वतः मोठे व्हा आणि बाहेर पाहून पडत राहा. आणि ह्याकरता वाजपेयीजींनी तेव्हा म्हटलं होतं त्या काळामध्ये, उठो द्रौपदी वस्त्र संभालो, अब गोविंद ना आएंगे. आणि ह्याकरता आज सौदी अरेबियामध्ये महाभारतचं शिक्षण देतात, ते रामायणचं शिक्षण देतात. ते रामायणमध्ये काय शिकवलेलं आपल्याला आहे की आपल्या मोठ्या भावाची किंमत कशी करायची. रामांनी त्यांना प्रार्थना दिलं. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण हे सगळ्यांनी त्यांना मान्य म्हटलं. आणि ह्याकरता प्रभू रामचंद्राला ते म्हणत होते, मर्यादा पुरुषोत्तम राम. ज्यांनी मर्यादा पाळल्या सगळ्या, त्या मर्यादेच्या आतमध्ये राहून त्यांनी कामं केले आणि सर्वात उत्तम पुरुष म्हणून ते पुरुषोत्तम झाले. आता ते तिथे कसं शिकवतील ते मला माहीत आहे, पण त्याबद्दल बोलणं आवश्यक नाही आहे आणि ते तुरंत पण नाही आहे, कारण की त्यांना आपला राजकारण आहे कसं सांभाळायचं हे त्यांना पाहिजे आहे. त्याचप्रमाणे महाभारतामध्ये पण शिकवलं आहे की कौरवांनी युद्ध का केला, पांडवांना त्यांनी हस्त का केलं, द्रौपदीचं वस्त्रहरण का केलं. आज येऊन जाऊन प्रत्येक जे भारताला द्रौपदीसारखं मानतोय, हे आपल्याला बंद करावं लागेल. आणि ह्याच्याकरता माझ्या 2 विनंती आपल्याकडे आहे. एक आहे की सर्वात प्रथम आपल्या तरुण पिढीला नॉलेज पॉवर बेस्ड पूर्ण बुद्धिमत्ता आहे, ही 11 इंच दायऱ्यामध्ये आहे. 5 इंद्रिया ज्याला आपण म्हणतो, युअर एबिलिटी टू हिअर, टू स्मेल, टू टच, टू स्पीक अँड टू थिंक. ह्या 5 इंद्रियापेक्षा 6वी इंद्रिय आहे का कुणाकडे जगामध्ये, आणि ते सगळ्या केंद्रित आहे ब्रेनमध्ये, मस्तिष्कामध्ये. सो प्रिपेअर आवर जनरेशन टू फेस दीज ऑनस्लॉट. नॉलेज पॉवर विल बी दी ओनली पॉवर विच विल प्रोटेक्ट यू. ज्याला आपण म्हणतो अँटिसिपेटरी थ्रेट अनालिसिस. येणाऱ्या काळामध्ये आपल्या राष्ट्रावरती, आपल्या राष्ट्रीयतेवरती कोणत्या प्रकारचे हल्ले होऊ शकतात. सैनिकी हल्ले नव्हे, आर्थिक हल्ले, शारीरिक हल्ले, स्वास्थ्य हल्ला, मानसिक हल्ले, गुणात्मक हल्ले, हे सगळे होऊ शकतात. आणि शेवटी माझी आपल्याला विनंती एक आहे, आणि हे आपण आपल्या तरुण लोकांना सांगितलं पाहिजे की है हमें अगर प्यार तो हरदम ये कहना चाहिए. आम्हाला आपल्या राष्ट्राबद्दल श्रद्धा आहे, प्रेम आहे, तर आपण सातत्याने म्हटलं पाहिजे, है हमें अगर प्यार तो हरदम ये रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए. शेगडकर राहतील नाही राहणार त्याची काही हरकत नाही, जावंच लागेल आम्हाला एक दिवशी. है हमें अगर प्यार तो हरदम ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए. शत्रू से कह दो जरा. शत्रू फक्त बाहेरचा नाही, बाहेरच्या शत्रूपेक्षा आंतरिक शत्रू जास्त घातक आहे. जे दिल्लीमध्ये बसून दिल्लीलाच तोडायला मागतात आहे, भारतात राहून भारतालाच तोडायला तयार आहे. आपल्यामध्ये राहून शत्रु से कह दो रामा, सीमा में रहना सीख ले, ये मेरा भारत अमर है, ये सत्य सहना सीख ले. और इसीलिए राष्ट्र की इस शक्ति को बढ़कर दिखाना चाहिए. मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए, भारत ये रहना चाहिए, भारत ये रहना चाहिए. हा जो आपण अध्याय, हा उद्देश
ही मानसिकता आपण आपल्या तरुण पिढीमध्ये करू तर मला असं वाटतं ही व्याख्यानमाला आपली सफल होईल. एकदा परत आपल्या सर्वांचा धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया